सॅन्टाची कल्पना खूप जुनी आहे. प्रत्यक्षात सांता क्लॉज घरात चिमणीमधून येतो ही कल्पना एका जुन्या नॉर्स दंतकथेतून आली आहे. त्या कथेनुसार हर्त नावाची एक देवी फायरप्लेसमधून प्रकट होत असे आणि घरात सौभाग्य घेऊन येत असे, असा त्यांचा विश्वास होता. पण खरं तर इतिहासात एक वास्तविक व्यक्ती होती जो प्रत्यक्षात एक बिशप होता. त्याचं नाव होतं मायरा येथील बिशप निकोलस, म्हणजेच आजच्या तुर्की देशातील मायरा. सेंट निकोलस हा एक अत्यंत दयाळू ख्रिस्ती होता. तो खूप उदार होता. त्याने आपल्या संपत्तीचा आणि वारशाचा उपयोग गरिबांना मदत करण्यासाठी केला. हे सगळं येशू ख्रिस्तावरील विश्वासाचं प्रतिबिंब होतं. मला असं वाटतं की सॅन्टा क्लॉजची जी मूळ कल्पना आहे तिचा बराच भाग ह्याच बिशपकडून, ह्याच पास्टरकडून आलेला आहे. आता आजचा सॅन्टा क्लॉज जो आपण पाहतो तो अर्थातच काळानुसार बदलत गेला. प्रत्येक पिढीत त्यात काही ना काही गोष्टी जोडल्या गेल्या.